सुरुवातीलाच मित्रांनो महत्वाची बातमी अजितदादा पवार यांच्या अपघाताबद्दलचा सगळ्यात मोठा खुलासा अखेर आला समोर मित्रांनो। ज्या विमानाने अजितदादा पवार यांनी आपला प्रवास केला होता त्या विमानाचा पायलटच आहे जिवंत मित्रांनो। या घडीची सगळ्यात मोठी बातमी नेमकं काय घडलंय, सुमित कपूर जिवंत मित्रांनो। या घडीची सर्वात मोठी अपडेट, अमेरिका कॅलिफोर्नियामध्ये सुमित कपूर तर अजितदादा पवार यांचा घातपात कोणी केला याची देखील सगळ्यात मोठी खबरबात मित्रांनो। सविस्तर अपडेट या बातमीने सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून दिली आहे। नेमकं काय घडतंय आता आपण संपूर्ण जाणून घेऊया प्रकरण आणि कोण आहेत ते आरोपी। अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघाताला आज 1 महिना पूर्ण झाला आहे। 28 जानेवारी रोजी अजितदादा पवार यांचा अपघात झाला होता आणि आज त्याला 1 महिना पूर्ण होतो। 1 महिना पूर्ण झाल्याच्या नंतर आता मात्र या संपूर्ण प्रकरणाला प्रचंड वेगळं वळण मिळू लागलंय। त्या विमानामध्ये 6 जण होते की त्या विमानामध्ये 5 जण होते हा प्रश्न अनुत्तरित असतानाच आता या प्रकरणाने मात्र वेगळंच रूप धारण केलंय। अजितदादा पवार यांच्या विमानाचा पायलट सुमित कपूर होता असं सध्या सगळ्यांचंच म्हणणं होतं। मात्र मित्रांनो आता सुमित कपूर यांची बायको पुढे आली असून त्यांच्या पत्नीनं सगळ्यात मोठं स्टेटमेंट देत आता मात्र या प्रकरणाला सगळ्यात बाजूला घेऊन गेलेत। या प्रकरणातील शंका अधिकच गडद होत चालल्याचं मत सध्या अमोल मिटकरी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांचेच मित्र आहेत त्यांनी मात्र आता सगळ्यात मोठा खळबळजनक दावा सगळ्या मीडिया समोर केला आहे। त्यांनी आपलं मत मांडले, दादांचं विमान उडवणारा सुमित कपूर कॅलिफोर्नियात आहे का असा सगळ्यात मोठा पुरावा त्यांनी दिलाय। अशाचे खळबळजनक दावे त्यांनी केले आहेत। कॅप्टन सुमित कपूर जिवंत असल्याचा दावा त्यांच्या पत्नीनेच केलाय असा गंभीर आरोप अमोल मिटकरी याने केलाय। गेल्याच आठवड्यामध्ये रोहित पवार देखील तेच सांगत होते आणि आता मात्र रोहित पवारांनी सगळ्यात मोठा दावा केलाय। आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बडे नेते जे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत ते मात्र सध्या टेन्शन मध्ये आले आहेत मित्रांनो। रोहित पवारांसह शरद पवारांनी सगळ्यात मोठा ऍक्शन मोड मध्ये येऊन नेमकं काय केलंय बघूया। अजितदादांच्या निधनाला 1 महिना पूर्ण होताच रोहित पवारांनी आता व्हॉट्सअपचा स्क्रीनशॉट शेअर केलाय। नेमकं त्यामध्ये काय कोणकोणत्या नेत्यांचं सगळ्यात मोठं त्यांनी गुपित काढलंय बाहेर। रोहित पवार यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला, यामध्ये अजित पवार यांच्यासोबत झालेल्या व्हॉट्सअपची हिस्ट्री दिसत आहे। महाराष्ट्राचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा पवार यांच्याबद्दलचा हा सगळ्यात मोठा स्टेटमेंट दिलाय। 1 महिना पूर्ण झाल्यानंतर असताना रोहित पवार यांनी ट्विटरवरती भावनिक पोस्ट केले आहे। गेल्या काही महिन्यापासून रोहित पवार वारंवार अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करत आहेत। अशातच अजित पवार यांच्यासोबतचे व्हॉट्सअप कॉलचा स्क्रीनशॉट पोस्ट करत रोहित पवार यांनी या भावना त्यांना अनावर झाल्या आहेत। रोहित पवार यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, त्यामध्ये अजित पवार यांच्यासोबत झालेल्या व्हॉट्सअप कॉलची हिस्ट्री दिसत आहे। खूपच वेदनादायी म्हणत रोहित पवार म्हणतात, जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला पण कॉल उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाज ऐकू आला नाही असं रोहित पवार म्हणाले। रोहित पवार टेन्शन मध्ये होते कारण की दादांनी त्यांचा कॉल उचलला नाही। त्याच दिवशी दादा इथून निघाले होते। आजकाल बड्या नेत्यांना मान राखला जात नव्हता, अशा अव्यवस्थितपणावरच आमदार रोहित पवार यांनी हल्ला चढवलाय। स्टेजवर वागताना व्यवस्थित वागा, सुनेत्रा काकींचा आदर ठेवा अशा शब्दात रोहित पवार यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना आज दम भरलाय। मनसे अध्यक्ष रोहित पवार राज ठाकरे यांनी रोहित पवार यांनी भेट घेतली, त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला। यावेळी त्यांनी थेट इशारा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची थेट नावं घेत त्यांनी इशारा दिलाय, गाठ पुन्हा माझ्याशी असंही त्यांनी म्हटलंय। परंतु अजितदादा पवार यांच्या अपघाताविषयी त्यांनी एक नाव पुढे आणले, सुमित कपूर यांनीच हा अपघात घडवून आणल्याचा दावा केला जात आहे। त्याबद्दल त्याच्यासोबत जवळजवळ 7 ते 8 माणसं होती जी अगोदर बारामती विमानतळावरती
अपघाताच्या पूर्वी 15 मिनिटं ती माणसं जाऊन आली होती असे चेहरे होते ते, असं देखील सध्या धक्कादायक माहिती सध्या बारामतीतून समजते। यामुळे ते अनोळखी चेहरे कोण होते, दादांच्या अपघातापूर्वी बारामती त्या विमानतळावरती येऊन गेले होते, याची चौकशी सीबीआय करत आहे मित्रांनो। यामुळे सध्या सुमित सिंग याच्यावरती मात्र सगळ्यात मोठी शंका व्यक्त केली जात आहे। त्यामुळे हा अपघात नव्हता तर हा घातपात होता हे मात्र खरं आहे।